नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. एक अतिशय गंभीर बाब आहे. आपल्याला काश्मीर फाईल्स हा चित्रपट माहिती आहे. त्याचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांना एक निमंत्रण पाठवण्यात आलं. बघा, निमंत्रण कोणी पाठवलं आहे? द ऑक्सफर्ड युनियन ह्याचे अध्यक्ष आहेत इब्राहिम उस्मान मुफ्ती. आणि त्यांनी निमंत्रण काय पाठवलं आहे? आमची जी हे ऑक्सफर्ड युनियन आहे ह्याची स्थापना झाली 1823 रोजी आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांनी ही संस्था स्थापित केली होती आणि त्यात 200 वर्षाचा इतिहास त्याला आहे. आणि आमच्या व्यासपीठावरती दलाई लामा येऊन गेले. त्याच्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय त्या येऊन गेल्या. त्याच्यानंतर ग्लोबल आयकॉन लाईक मॉर्गन फ्रीमॅन आणि शकिरा अशा अनेक मंडळी आमच्याकडे येऊन गेलेल्या आहेत. आणि यावर्षी आम्ही आपलं नाव या व्यासपीठावरती तुम्ही उपलब्ध व्हावेत, चर्चेला यावेत. आणि विषय काय सांगितला? द हाऊस बिलीव्ज इन अन इंडिपेंडंट स्टेट ऑफ काश्मीर. या विषयावरती तुम्ही तुमचा जो वेळ द्याल. आता तुमचा जो काश्मीर फाईल्स चित्रपट आहे, तुम्ही त्याचे डायरेक्टर होतात, तो कॉन्ट्रोवर्सी आहे त्याची, पण तरी पण आम्ही तुम्हाला बोलवायचं ठरवलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की बाबा 24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 5 डिसेंबर यापैकी जी तारीख तुम्हाला सोयीची असेल त्या तारखेला आम्ही तुमचा कार्यक्रम अरेंज करू. तुम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही डायरेक्ट माझ्याशी या विषयामध्ये संपर्क साधा, असं ते निमंत्रण पत्र त्यांना लेखी पाठवण्यात आलं. विवेक अग्निहोत्री यांनी 2 सप्टेंबर रोजी पत्र लिहिलं उलट टपाली. टू इब्राहिम उस्मान मुफ्ती, द प्रेसिडेंट ऑक्सफर्ड युनियन सोसायटी. आणि त्या पत्राचं मथळाच देऊन टाकला, डिक्लाइन लेटर. ते म्हणाले की तुम्ही मला निमंत्रण दिलं याबद्दल मी आपला आभारी आहे, कारण 200 वर्षाची संस्था आहे, जुनी संस्था आहे. आणि याशा व्यासपीठावरती तुम्ही मला बोलवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मात्र तुम्ही जो एक विषय ठेवलेला आहे तो मुळात विषयच माझ्यासाठी अतिशय म्हणजे नकारात्मक विषय आहे. कारण तुम्ही विषयाचं टायटल काय सांगितलं? द हाऊस बिलीव्ज इन अन इंडिपेंडंट स्टेट ऑफ काश्मीर. हे थेट आम्हाला आव्हान आहे. कोणाला? इट इज अ डायरेक्ट चॅलेंज टू इंडियाज सॉव्हर्निटी अँड इट इज अनएक्सेप्टेबल टू मी. आय फाइंड इट नॉट जस्ट obnoxious but offensive, not just to 1.4 billion Indians but also as a humiliation of the hundreds of thousands of displaced indigenous Hindu victims of the Kashmir genocide of 1990. Framing it as a debate feels like turning a tragedy into a parlor game where the stakes are human lives and the cost is in blood, not just ink. Kashmir story is not a debate topic. It is a narrative of suffering, resilience and a quest for peace. To reduce it to yes or no on independence is to ignore the complex tapestry of human emotions and history involved. The genocide of Kashmiri Hindus is a story where the cost has been paid in blood, not in retorts or applause from an audience. Let us be clear, more than 5 lakhs indigenous Kashmiri Hindus were victims of genocide by Islamic terrorism in 1990s. Almost the entire indigenous Kashmiri Hindu population was forced to leave Kashmir, and since then they have lived in exile. This was the latest and 7th
exodus in their history, I am not even including the barbarity of the earlier six. This is not a debate, it is a historical tragedy. In 2019, Article 370 was abolished, affirming without question the sovereignty of Kashmir. Kashmir has always been, is and shall remain an integral part of India, civilizationally, culturally and politically. As long as hundreds of thousands of indigenous Kashmiri Hindus remain displaced from their homeland, unable to return due to threats from Islamic terrorists, there cannot be any debate on Kashmiri sovereignty. In closing, my decision is not just a decline, it is a call for Oxford Union to step into the 21st century where debates are about progress, not about reopening wounds for the sake of intellectual sport. With a heart full of Bharat and a mind open for meaningful dialogue. Your sincere विवेक रंजन अग्निहोत्री. विवेक रंजन अग्निहोत्रींनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये नकार कळवलाय आणि नकार कळवताना मिळमिळीत उत्तर दिलेलं नाही. काय फॅक्ट आहेत ते त्यांच्या समोर मांडलेले आहेत आणि याच कारणासाठी मी या विषयावर चर्चेला येणार नाही, कारण या विषयाची चर्चाच होऊ शकत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आता तर 370 कलम हटवले, त्यामुळे विषयच येत नाही आणि त्यामुळे या विषयावरची चर्चा नको असं त्यांनी सांगितलंय. हे जे धाडस आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर याच भाषेत बोलण्याची गरज आहे. मिळमिळीतपणा हा बंद व्हायला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने याच पद्धतीनं या विषयाकडे जर पाहिलं तर मग तिकडच्या असणाऱ्या लोकांना आजपर्यंत आम्ही कसं वागलोत, काय अत्याचार केलोत ह्याचं काहीच वाटत नाही, बिलकुलही लाज वाटत नाही आणि अशा पद्धतीचं थेट ओपन चर्चा करण्याचं आमंत्रण दिलं जातं. विवेक अग्निहोत्रीचा आपण सर्वांनीच, प्रत्येक भारतीयांनी अभिनंदन केलं पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.